नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी ते 12वी या मराठी विषयाच्या पत्रलेखनाला सुरुवात करणार आहोत। मी सर्वप्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की या पत्रलेखनाचे स्पष्टीकरण मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये देणार आहे, जेणेकरून सर्व भाषिक विद्यार्थ्यांना मराठी पत्रलेखनाचा लाभ होऊन त्यांना सर्वोत्तम गुण मिळू शकतील। तर वेळ वाया न घालवता सुरुवात करूया पत्रलेखनाला। पत्रलेखन, ज्याला इंग्रजीमध्ये लेटर रायटिंग असं म्हणतात, या पत्रलेखनाचे एकूण 2 प्रकार आहेत। त्यातील पहिला प्रकार म्हणजे अनौपचारिक पत्र किंवा घरगुती किंवा व्यक्तिगत पत्र, त्याला इंग्रजीमध्ये इन्फॉर्मल लेटर असे म्हणतात। आणि दुसरं आहे औपचारिक पत्र, ज्याला व्यावसायिक किंवा सार्वजनिक पत्र असं म्हणतात। तो औपचारिक और अनौपचारिक ये 2 प्रकार के पत्र हमें परीक्षा में पूछे जाते हैं। मराठी विषय के संदर्भ में जो भी पत्र लेखन के नियम हैं, उन नियमों के अनुसार आज हम पत्र लेखन सीखने वाले हैं। सबसे पहले कुछ बातें हमें याद रखनी होगी। औपचारिक पत्र लेखन लिहित असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। लक्षात ठेवा, आज आपण औपचारिक पत्र म्हणजेच जे पत्र आपण आपल्या मुख्याध्यापकांना किंवा सरकारी ऑफिसेसमध्ये किंवा आणि कोणत्याही औपचारिक संस्था ज्यांना आपण निवेदन देत असतो, विनंती करतो, अशा पत्र किंवा काही ठिकाणी आपण मागणीसुद्धा करतो, अशा ठिकाणी लिहावयाची जी पत्र आहेत त्या पत्रांचा एक फॉर्मॅट आहे। आता नवीन पत्रलेखनाच्या पद्धतीनुसार ईमेलमध्ये आपण हा पत्र लिहितो। त्यामध्ये प्रामुख्याने औपचारिक पत्र लिहित असताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्यात। त्या एक पत्राच्या वरच्या बाजूला डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा। यानी जैसे हम लेटर राइटिंग शुरू करते हैं तो हमारे लेटर लिखते वक्त लेफ्ट साइड के यहाँ से हमें स्टार्टिंग में सबसे पहले दिनांक यानी डेट लिखनी है। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे दिनांकानंतर खालच्या ओळीत डाव्या बाजूला प्रति हा शब्द लिहून त्याखाली पत्र ज्या व्यक्तीला लिहायचे आहे त्याचे नाव, हुद्दा व त्या व्यक्तीच्या कार्यालयाचा पत्ता लिहावा। परीक्षेमध्ये तुम्हाला विषय दिला जाईल की अमुक अमुक प्रकारचे पत्र लिहा किंवा या कार्यालयाला पत्र लिहा। तर हे पत्र लिहित असताना त्या विषयामध्येच म्हणजे प्रश्नामध्येच तुम्हाला पत्र कोणाला लिहायचे आहे त्या संबंधित व्यक्तीचं नाव किंवा त्याचं हुद्दा म्हणजे त्याचं डेझिग्नेशन आणि कोठे पत्र लिहायचे आहे अर्थात कार्यालय, त्या कार्यालयाचा पत्तासुद्धा तुम्हाला पत्रलेखनाच्या विषयामध्ये दिलेला असतो। त्यानंतर विषय हा शब्द लिहून त्यापुढे पत्र कशाविषयी आहे ते मोजक्या 4-5 शब्दात मांडावे। पत्रलेखन लिहित असताना सगळ्यात पहिला आपण दिनांक लिहिलेला आहे आणि त्यानंतर मग प्रति शब्द लिहून आपण पत्र कोणाला पाठवायचं आहे त्या व्यक्तीचं नाव आणि हुद्दा आणि त्याचबरोबर पत्तासुद्धा लिहिलेला आहे। त्यानंतर एक ओळ सोडून विषय अर्थातच सब्जेक्ट हमें लिखना है और वो सब्जेक्ट भी ऐसे लिखना है टू द पॉइंट, म्हणजे पत्र कोणत्या संदर्भात आहे त्या संदर्भाला लक्षात घेऊनच आपल्याला पत्र लिहायचं आहे। त्यानंतर चौथा मुद्दा जो आहे तो मुद्दा असा की पत्र लिहित असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विषयानंतर डाव्या हाताला आदरयुक्त शब्दात मायना लिहावा। मायना म्हणजे काय, तर इंग्रजीमध्ये आपण त्याला सॅल्युटेशन असं म्हणतो, त्यालाच मराठीत मायना असं म्हणतात। म्हणजे पत्र ज्या आदरणीय व्यक्तीला लिहायचं असेल त्या आदरणीय व्यक्तीला अनुसरूनच आपला मायना असला पाहिजे। उसके बाद मायन्यानंतर स्वतंत्र परिच्छेदाने मुख्य मजकुराला आरंभ करावा। त्यानंतर आपण परिच्छेद लिहिणार आहोत आणि परिच्छेद केल्यानंतर आपल्या पत्राचा जो विषय आहे त्या विषयालाच आपण मजकूर असं म्हटलेलं आहे। म्हणजे त्या अनुषंगाने मजकूर म्हणजे डिटेल आपण लिहायला सुरुवात करावी। मजकुराचे मुद्द्यानुसार परिच्छेद पाडावेत आणि ज्या प्रकारे परिच्छेद जे आहेत जे आपल्याला पाडायचे आहेत ते मुद्द्यांच्या आधारावर असले पाहिजेत। म्हणजे पत्राचा जो विषय है यानी पत्र का जो विषय है उस विषय को ध्यान में रखकर ही हमें मुद्दों के आधार पर लिखना है। त्यानंतर 7वां मुद्दा आहे तो म्हणजे पत्रातील मजकुराचे परिच्छेद शक्यतो 2 किंवा 3 पेक्षा अधिक नसावेत। यानी ये जो खत लिख रहे हैं हम लोग, ये जो पत्र लिख रहे हैं, ये खत लिखते वक्त ज़्यादा से ज़्यादा 2 या 3 परिच्छेद में ही लिखना है। म्हणजेच आपल्याला 2 ते 3 परिच्छेद, त्या व्यतिरिक्त जास्त परिच्छेद म्हणजे पॅराग्राफ लिहायचे नाही आहेत। सगळ्यात
महत्त्वाचा 8वा मुद्दा आहे तो म्हणजे पत्राचा जेव्हा समारोप करतो, यानी पत्र जेव्हा आपलं पूर्णत्वाकडे येतं त्यावेळेला त्याच्या डाव्या बाजूला स्वाक्षरी म्हणजे पत्रलेखकाचे नाव लिहावे. म्हणजे प्रश्नपत्रिकेमध्ये ज्या वेळेला तुम्हाला तो विषय दिला असतो की कोणाला पत्र लिहायचे आहे, त्या पत्रलेखकाचे आणि पत्र ज्याला लिहायचे आहे त्याचे नाव आणि पत्ता दिलेलं असतं. तर जो पत्रलेखक आहे म्हणजे आपण जे पत्र लिहिणार आहोत, हे पत्रलेखक म्हणजे तुम्ही स्वतः किंवा ज्याचा विषयामध्ये नामोल्लेख केलेला आहे त्या व्यक्तीचा जर नाम असेल तर ते नाव लिहावं, अन्यथा अ अक्षर लिहून त्याखाली पत्ता लिहावा. सध्याचं नवीन जो फॉर्मॅट आहे पत्रलेखनाचा तो ईमेल स्वरूपातला आहे आणि म्हणून न चुकता आपल्याला ईमेल लिहायचा आहे. म्हणजे पत्त्याच्या शेवटी, यानी जब हम पत्र का पता जब लिखते हैं, एड्रेस लिखते हैं, उस एड्रेस के एंड में हमें क्या लिखना है, ईमेल आईडी लिखना है. तो इस तरह से पत्र लेखन करते वक्त कुछ बातों को बहुत ही बारीकी से देखना होगा. उन बातों को ध्यान में रखकर ही हम अच्छा और बेहतर पत्र लिख पाएंगे. तो चलो एक नमूना देखते हैं कि पत्र लेखन कैसे लिखा जाए. ये देखिए एक डिमांड लेटर है, त्याला आपण मराठीमध्ये मागणी पत्र असं म्हणतो. त्या मागणी पत्राचं आपण उदाहरणाद्वारे स्पष्टीकरण करून घेऊया. यामध्ये अशा प्रकारे मुद्दे दिले जातात. खेळाचे साहित्य मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण आहे आणि विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने अपन क्रीडा साहित्याची मागणी करणारे पत्र लिखणार आहोत. यानी विषय पहले समझ लीजिए कि विषय में हम कौन हैं. तो हम हैं विद्यार्थी प्रतिनिधि यानी स्टूडेंट रिप्रेजेंटेटिव. और हमें किस बात की डिमांड की है, हमने डिमांड की है क्रीडा साहित्य यानी स्पोर्ट्स के इक्विपमेंट जो होते हैं, स्पोर्ट्स के लिए लगने वाली जो सामग्री होती है, उस सामग्री की डिमांड यानी मांग करने हेतु हम ये पत्र लिख रहे हैं. तो सबसे पहले है एड्रेस. एड्रेस है चैम्पियन स्पोर्ट्स, जलाराम नगर, अमरावती. तो यहाँ पे एड्रेस दिया हुआ है, किसको खत लिखना है, चैम्पियन स्पोर्ट्स, जलाराम नगर, अमरावती. ये जो पता है इस पते को हमें पत्र लिखना है. और हम कौन हैं, तो हम हैं विद्यार्थी प्रतिनिधि, यानी आप अपने स्कूल के स्टूडेंट रिप्रेजेंटेटिव हो और उस स्टूडेंट रिप्रेजेंटेटिव के नाते आप ये खत लिख रहे हो. तो चलो सब्जेक्ट तो समझ में आया है, तो कैसे फॉर्मेट में हम पत्र लिखेंगे आइए देखते हैं. तो इस तरह से मैंने आपको ये एक पेज पे ही लिख के दिया है ताकि आपको किसी भी प्रकार का संदेह न हो. सबसे पहले जेव्हा आपण पत्र लिहितो तेव्हा दिनांक बघा 11 जून 2022 हा दिनांक लिहिलेला आहे आणि दिनांक लिहिल्यानंतर एक ओळ सोडायची आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे प्रति. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, प्रति म्हणजे ज्याला आपण पत्र लिहितोय ते. पत्र कोणाला लिहिणार आहोत, चॅम्पियन स्पोर्ट्स असं दिलेलं आहे. पण चॅम्पियन स्पोर्ट्समध्ये कोणतरी व्यवस्थापक असेल आणि कोणतरी मालक असेल, तर त्यासाठी आपल्याला माननीय व्यवस्थापक यानी रिस्पेक्टेड मॅनेजर या चॅम्पियन स्पोर्ट्स जलाराम नगर अमरावती हा आपण पत्ता लिहिलेला आहे. म्हणजे प्रति अर्थातच ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा पत्ता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक ओळ सोडून बघा, हे जेव्हा पत्र तुम्ही लिहिणार आहात ते ईमेल फॉर्मेट में है. और ये ईमेल फॉर्मेट में होने के कारण हमें जो मार्जिन है यहाँ पे आपको दिख रहा है, उस मार्जिन से लगकर ही क्या करना है, सब्जेक्ट भी लिखना है. उसके बाद हमें जो परिच्छेद करने वाले यानी पैराग्राफ, उस पैराग्राफ को भी लिखना है. अगर आप चाहते हैं तो पैराग्राफ लिखते वक्त 2 फिंगर स्पेस छोड़ने की ज़रूरत नहीं है. उसके नीचे एक लाइन लिख करके आप दूसरा पैराग्राफ भी लिख सकते हो. ध्यान में रखिए ज़्यादा से ज़्यादा 2 पैराग्राफ करने हैं, यानी 2 पैराग्राफ लिखने हैं या 2 या 3, दैट इज़ डिपेंड अपॉन द सब्जेक्ट. म्हणजे सब्जेक्ट के ऊपर निर्धारित कर सकते हैं कि हमें कितने पैराग्राफ करने हैं. तो चलिए देखते हैं. विषय है शाळेच्या हॉकी संघासाठी क्रीडा साहित्याची मागणी. तर आपल्या पत्राचा विषय काय आहे कि स्कूल के हॉकी संघ के लिए हमें क्रीडा साहित्य यानी स्पोर्ट्स के इक्विपमेंट्स की डिमांड करने हेतु ये हम पत्र लिख रहे हैं. त्यानंतर पत्राचा विषय झाल्यावर एक ओळ सोडायची आहे. एक ओळ सोडल्यानंतर माननीय महोदय या महोदय, मी आदर्श शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी आहे. आमच्या शाळेच्या हॉकी संघासाठी पुढे दिल्याप्रमाणे यादीप्रमाणे
क्रीडा साहित्य हवे आहे. कृपया हे क्रीडा साहित्य आमच्या शाळेच्या वरील पत्त्यावर पाठवावे. त्यासोबत क्रीडा साहित्याचे बिलही पाठवावे, म्हणजे रक्कम त्वरित पाठवून देता येईल. तो जो हमने खत लिखा है, महोदय लिखने के बाद स्वल्प विराम दिया है यानी अल्प विराम, और उसके बाद हमने पत्र को शुरुआत की है. हमने लिखा है कि मैं आदर्श विद्यालय का एक छात्र हूँ और हमारी जो हॉकी की टीम है उसके लिए कुछ हॉकी से रिलेटेड इक्विपमेंट यानी क्रीड़ा साहित्य इनकी ज़रूरत है, और ये सभी क्रीड़ा साहित्य आप हमारे स्कूल के पते पे भिजवा दीजिए, और साथ ही साथ उसका बिल भी भिजवा दीजिए, ताकि जो रकम होगी वो रकम हम आपको तुरंत भेज सके. यानंतर आपण दुसरा परिच्छेद करायचा आहे. लक्षात घ्या, जर परिच्छेद करायचा असेल तर एक लाईन तुम्ही सोडू शकता आणि नाही सोडली तरी चालेल. दुसरी लाईन जर सोडली तर त्यामुळे पत्र हे जे आहे ते नीटनेटकं दिसतं. आता दुसरा परिच्छेद बघा. हे साहित्य शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हवे आहे, तेव्हा कृपया किमतीवर योग्य ती सवलत द्यावी ही विनंती. हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिखत आहे. यानंतर हमने ये इसके बाद लिखा हुआ है कि ये जो साहित्य हमें चाहिए, ये साहित्य स्कूल के छात्रों के लिए है, और इसी कारण अगर आप हमें कोई डिस्काउंट देते हैं तो उस डिस्काउंट के कारण हम आपसे पुन्हा साहित्य मंगवा सकते हैं. म्हणजेच त्यांनी यामध्ये विनंतीसुद्धा केलेली आहे की जर योग्य असं जर डिस्काउंट तुम्ही दिलं तर आम्ही साहित्य जे आहे ते तुमच्याकडून वारंवार मागवत राहू. हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहिलेलं आहे. म्हणजेच आपण सुरुवातीला विषयाच्या अनुषंगाने जेव्हा रिप्रेझेंटेटिव्ह असतो, तो रिप्रेझेंटेटिव्ह पत्र काय स्वतः लिहत नाही, तो कोणाच्या तरी अनुमतीने म्हणजे सांगण्यावरून लिहितो, आणि म्हणून हे पत्र जे आहे त्याने मुख्याध्यापकांच्या अनुमतीने यानी मुख्याध्यापकांच्या परमिशनने हे लिहिलेलं आहे. त्यानंतर एक ओळ सोडायची आहे. त्यामध्ये आपण आता नमूद केलं आहे की आम्हाला क्रीडा साहित्य हवं आहे. मग या क्रीडा साहित्याची यादी यानी लिस्ट जी आहे ती आपल्याला द्यायची आहे. त्यासाठी एक योग्य प्रकारे चौकोन आखून घ्यायचा आहे. त्यामध्ये अनुक्रमांक, प्रकार म्हणजे कोणत्या प्रकारचं साहित्य पाहिजे ते, आणि त्यानंतर नग म्हणजे क्वांटिटी, म्हणजे किती संख्येच्या प्रमाणामध्ये हे साहित्य हवे त्याची माहिती आपण इथे दिलेली आहे. या ठिकाणी बघा सुटसुटीत लिहिलेलं आहे. त्यामध्ये अनुक्रमांक यानी नंबर, पहिल्या नंबरवर आहे हॉकी स्टिक्स, आपल्याला किती नग हवेत 24. दुसरा आहे हॉकीचे चेंडू 20. तिसरा आहे हॉकीचे पॅड्स 12, हेल्मेट 6 आणि बूट 24 म्हणजेच 2 डझन बूट हवे आहेत. पण त्या 2 डझन बुटांचे नंबरसुद्धा या ठिकाणी दिले आहेत की 8 आणि 9 नंबरची जी बूट आहेत त्या बुटांच्या आम्हाला जोड्या हव्या आहेत. म्हणजे जवळपास 2 डझन बुटांच्या जोड्या या आम्हाला हव्या आहेत. तर अशा प्रकारे क्रीडा साहित्याची यादीसुद्धा आपण दिलेली आहे. त्यानंतरचा भाग जो आहे तो म्हणजे आपण सरळ मूळ मुद्द्याला आणि समारोपाकडे आलेलो आहोत. त्यामध्ये आपण लिहिलेलं आहे की कृपया वरील साहित्य शक्य तितक्या लवकर पाठवावे ही विनंती, कळावे आपला कृपाभिलाषी. यानी जब तक हो सके, जितनी जल्दी हो सके आप इस क्रीडा साहित्य को भिजवाने की कोशिश करिए. आपका कृपाभिलाषी, तुमचा कृपाभिलाषी. यामध्ये पत्राचा जो विषय होता त्या विषयामध्ये कोणताचंही नाव दिलेलं नव्हतं, फक्त विद्यार्थी प्रतिनिधी असं लिहिलेलं होतं. त्यामुळे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तुम्ही तुमचं स्वतःचं नाव न लिहिता अ ब क ही अक्षरं लिहायची आहेत, आणि त्याच्या खाली ब्रॅकेटमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी, आदर्श शाळा, क्रीडा भंडार, आदर्श शाळा 45 रुईकर कॉलनी, सुमन नगर, अमरावती, अशा प्रकारे आपण शाळेचा पत्ता लिहिलेला आहे. आणि त्याखाली न चुकता ईमेल लिहिलेला आहे. हा ईमेल आपल्याला स्वतःचा न लिहिता एक काल्पनिक ईमेल लिहायचा आहे. उदाहरणार्थ abc@abcd.com किंवा आपण असंही लिहू शकता abc@आदर्शशाळा.com. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे पत्रलेखन लिहायचं आहे. परत एकदा मी रिवाईज करतो की पत्र लिहित असताना पत्राच्या डाव्या बाजूला दिनांक लिहायचा आहे, त्यानंतर एक वेळ सोडा, आणि त्यानंतर प्रति लिहायचं आहे, म्हणजे ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा एड्रेस अर्थात पत्ता. उसके बाद हमें सब्जेक्ट लिखना है, एक लाइन में सब्जेक्ट लिखना है, टू द पॉइंट सब्जेक्ट लिखना है. त्याच्यानंतर एक ओळ सोडून
सॅल्युटेशन अर्थातच ज्याला पत्र लिहायचं आहे त्यासाठी मायना आपण लिहिणार आहोत. त्यानंतर मग पत्राला सुरुवात करायची आहे. पत्रावरती अवलंबून आहे की आपल्याला पत्रामध्ये इथे यादी दिलेली आहे म्हणून आपण यादी लिहिलेली आहे. नाहीतर मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण परिच्छेद 2 करायचे आहेत. जास्तीत जास्त 3 परिच्छेद करून पत्राचा समारोप करायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे पत्रलेखनामध्ये त्याचा समारोपाचा भाग अर्थातच जो पत्र लिहितो, पत्रलेखक जो आहे ज्याने पत्र लिहिलेलं आहे त्याचा ॲड्रेस, त्याचं नाव आणि त्यानंतर ईमेल. अर्थातच पत्रलेखनामध्ये ज्याला पत्र लिहायचं आहे त्याचा पत्ता दिलेला असतो, त्याचं नाव दिलेलं असतं आणि जो पत्र लिहिणार आहे त्याचा पत्ता आणि नावही दिलेलं असतं. अशा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही हे पत्रलेखन लिहायचं आहे, जेणेकरून या पत्रलेखनामध्ये तुम्हाला सगळ्यात उत्तम गुण असे मिळू शकतील. तर हा नमुना आपण इथे बघितलेला आहे. मला खात्री आहे की हा पत्रलेखनाचा नमुना तुम्हाला नक्की आवडला असेल आणि पत्रलेखनामध्ये तुम्ही सगळ्यात चांगले गुण प्राप्त करू शकता असा आत्मविश्वास मला आहे. मी पुन्हा एकदा हा व्हिडिओ तुम्ही शांतपणे ऐकल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही एजू सोल्युशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांनासुद्धा हा चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करण्यासाठी आवर्जून विनंती करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह. त्यामध्ये सुद्धा आपण अनौपचारिक पत्रलेखनाचा नमुना पाहणार आहोत. धन्यवाद.